दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या बघूया। गृहनिर्माण संस्थांना डीम कन्व्हेन्ससाठी आता महाभूमी पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या प्रक्रियांचं डिजिटलायझेशन करण्याचा उद्देश आहे। विदर्भात यूपीएससी परीक्षार्थींचा टक्का घसरलाय। फॉर्म भरलेल्या 11,779 उमेदवारांपैकी 4,292 उमेदवार गैरहजर राहिले। राज्य धर्मादाय आयुक्तालयाचे संकेतस्थळ तातडीनं कार्यान्वित करा। मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आणि धर्मादाय आयुक्तालयाला आदेश आहेत। संकेतस्थळाच्या सुरळीत कामासाठी राज्य सरकार मदत करत नसल्याचा आयुक्तालयाचा आरोप आहे। कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवणारा निलेश चव्हाण अद्याप फरारच आहे। पुणे पोलिसांच्या 4 पथकांकडून शोध सुरू आहे। पुणे, गोवा, कर्नाटक, गुजरातमध्ये निलेश चव्हाणचा शोध आणि चव्हाण विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्येच महिला आयोगात तक्रार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली गाडे यांनी संगीता भालेराव यांना दिलेल्या धमकीचं प्रकरण आहे। राज्य महिला आयोगासह मुख्यमंत्री कार्यालय, पुणे पोलीस आयुक्तालय या ठिकाणी तक्रार। पूजा निर्वळ आत्महत्येप्रकरणी पतीसह नणंदेला ताब्यात घेतल्याय। महाळुंगे एमआयडीसी या पोलिसांची कारवाई आहे। कोल्हापूरच्या चंदगडमधल्या तेऊरवाडी गावात हत्तींचा वावर। गेल्या आठवडाभरामध्ये हत्तींकडून अनेक गावातल्या शेतीचं नुकसान, तर स्थानिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। पाकिस्ताननं वारंवार भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडवलेत, याची मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल। शशी थरूर यांचं अमेरिकेमध्ये हे वक्तव्य। भारतीय शिष्टमंडळाकडून अमेरिकेत पाकिस्तानचा पर्दाफाश। पाकिस्तानमध्ये फिरताना ज्योती मल्होत्राला AK-47 सह सुरक्षा कर्मचाऱ्यांचा पहारा। ज्योतीची सुरक्षा पाहून स्कॉटिश ब्लॉगरकडून आश्चर्य व्यक्त, तर लाहोरच्या अनारकली बाजारामध्ये फिरतानाचा हा ज्योतीचा व्हिडिओ।